सन्माननीय दादाने उत्तर दिलेलं आहे. आमची धारणा दादा तुमच्याबद्दल, तुम्ही वजनदार मंत्री आहात अशी आहे, आणि 3 महिने अर्थ खात्यामध्ये फाईल पेंडिंग पडणं हे काय शोभनीय नाही. आम्ही तुमची बाजू घेतोय, त्यामुळं संवेदना व्यक्त करतो की लवकरात लवकर मंजूर व्हावं. जर 72 कोटीची फाईलला 3 महिने लागत असतील तर मग 5000 पदं आणि 750 पदं याला आर्थिक तरतुदी होणार का आणि टाइम बाउंड होणार का, हा माझा पहिला प्रश्न. म्हणजे 5000 आणि 700चा टाइम बाउंड होणार का. आणि दुसरं, ज्यावेळी 72 कोटीची फाईल कॅशच्या संदर्भात मंजूर होईल तो जो UGCचा डायरेक्टिव्ह आहे 20 जून 2024चा, मग रिट्रोस्पेक्टिव्ह देणार का ज्या दिवशी तुम्ही मंजुरी करून जाणार तिथं देणार. कारण की UGCनं 2024ला तुम्हाला डिरेक्टिव्ह दिले की इम्प्लिमेंट करा म्हणून. त्यामुळे हा रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट असणार का आणि दोन्ही घोषणांना टाइम बाउंड काय असेल का. 750 प्राध्यापक युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसेसमध्ये आणि 5500 कॉलेजेसमध्ये यात कुठलीही आर्थिक अडचण नाही. याचं कारण त्या रिटायर्ड झालेल्या तेवढ्या पोस्ट आपण मागितल्या, सगळ्या मागितल्या तर मग अडचण आहे, कुठल्या 13,000. पण आपण हे खूप लॉजिकली मांडलं की कालपर्यंत तुम्ही यांचे पगार देत होतात ना, तेवढ्याचेच पगार पुन्हा द्यायचे. ते सगळं फायनान्स नियोजन सगळं झालं. आता फक्त या महिन्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे करायला लागतं लॉजिकल ते राहिलेलं आहे. आणि ही 72 कोटीची आणि 82 कोटीची फाईल आहे आणि त्यातही मला असं वाटत नाही की अडचण येईल, ती आपण मान्य करू. हां, आता याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने नव्याने रेट्रोस्पेक्टिव्हपेक्षा एलिजिबल असणारी डेट, बरोबर आहे, एलिजिबल असणारी डेट आणि इंटरव्ह्यू डेट, एलिजिबल असणारी डेट पकडा असं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हटलं आहे. त्याप्रमाणेच हे कॅल्क्युलेशन केलं. सूर्य हॉस्पिटलची सेवा तत्परतेची, आता उपलब्ध सुविधा कॅशलेसची.